नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉकसुद्धा असतात. आज जरा हे सगळं लावलेलं आहे कारण की थोडंसं इकडे-तिकडे डिस्टर्बन्स फार आहे. मग म्हटलं जरासं चेंज करून बघूया, आवाज छान येतोय का? म्हणून आज मी हे लावलेलं आहे. बघा कसा आवाज येतो आणि मला सांगा. अलीकडे सगळीकडे एक विषय ऐकायला मिळालेला आहे, की तरुण मुली ज्या आहेत, त्या ऐकत नाहीये आणि त्यामुळे अर्थातच जी व्यक्ती त्यांना वेळ देते, जी व्यक्ती त्यांच्याशी गोड बोलते, अशा व्यक्तींच्या सोबत लग्नासारखा महत्त्वाचा निर्णय त्या घेतात. मग हे असं का होत असेल? यावरती बराच हल्ली विचार विनिमय, चर्चा वगैरे सगळीकडे चालू आहे. तर म्हटलं हा विषय आपणही घ्यावा आणि तुमच्याशीही चर्चा करावी. आपण बघतोय मुली अशा का वागतात यावरती मी बऱ्याच वेळेला बोलली आहे. पण एक विषय असाही आहे की वयात येणारी मुलं आणि मुली दोन्ही सुद्धा वयात येताना किंवा साधारणतः 15 वय झालं की दोघांनाही शिंग फुटतात. आपण म्हणतो की आजकाल आई वडिलांना वेळ नसतो. दोघंही आपल्या कामात गुंग आहेत. घरात आई वेळ देत नाही. नोकरी करतात, दोघंही पैसा कमवतात. करिअरमध्ये दोघंही गुंतलेले आहेत. त्यांच्या त्यांच्या ताणतणावांमध्ये ते गुंतलेले आहेत. स्वतःचं आरोग्य, स्वतःचं करिअर, पैसा, महागाई, घरातले प्रॉब्लेम्स, रिलेशनमधले प्रॉब्लेम्स, नातेवाईकांचे प्रॉब्लेम्स, नात्यातले प्रॉब्लेम्स यामध्ये आई-वडील खूप असे बिझी आहेत. त्यामुळे घरातल्या मुलांच्याकडे लक्ष द्यायला म्हणावा तसा वेळ नाही किंवा तेवढा सिरियसनेस नाही. स्वतःचेच प्रॉब्लेम सोडवण्यात त्यांचा सगळा वेळ निघून जातोय. टेन्शन्स आहेत त्यांना सगळी ती. स्वतःच्या जीवनाचीच टेन्शन आहेत. त्यामुळे मुलं आणि मुलांची टेन्शन्स घ्यायला त्यांच्याकडे तेवढी ताकद नाहीये आता आई-वडिलांच्याकडे. आपण म्हणतो आई-वडील प्रेम द्यायला कमी पडतात, संस्कार द्यायला कमी पडतात, घरात मोठी माणसं नाहीयेत. रोज एकत्र जेवण करणं नाहीये किंवा एकत्र बसून काही श्लोक वगैरे म्हणणं नाही, विचार विनिमय नाही, काही डिस्कशन्स नाही. एकमेकाला वेळच देत नाहीत पालक आणि मुलं. कारण की ते एकत्र येतच नाहीत दिवसभरात. अगदी हीच परिस्थिती सगळीकडे आहे. आपण सरळ पालकांना म्हणतो प्रेम देत नाहीत, संस्कार देत नाहीत. पण खरं सांगू, आजकाल मुलांवरती संस्कार करायला मुलं घरात आहेतच कुठे. शाळेत आहेत, नंतर क्लास, इतर सगळ्या एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज. आपण म्हणतो अगदी लहान असताना मुलांवरती आपण संस्कार केला पाहिजे. त्याच्यामुळे पुढचे नागरिक, ते जबाबदार नागरिक घडू शकतील किंवा घडतील. लहानपणीच मातीच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो. हे एक आपण म्हणत असतो. पण कुठलेच आई-वडील आपली मुलं, मुलगी किंवा मुलगा वाईट घडावेत म्हणून तसा आकार देत नाहीत ओ. मग हे असं का चाललंय? मुलं उद्धटपणे वागतात, उर्मटपणे वागतात. मुलं एकलकोंडी होत चाललेली आहेत. आई-वडिलांना दुरुत्तरं करतात. तर मुलगा आणि मुलगी ह्या दोघांचाही वेळ आजकाल शाळेमध्ये जास्त जातो, क्लासेसमध्ये जास्त जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरापेक्षा घराबाहेरच्या ज्या गोष्टी आहेत, त्यामध्ये त्यांचं आकर्षण जास्त आहे किंवा त्यांचा प्रभाव त्यांच्यावरती खूप जास्त आहे, घराबाहेरच्या लोकांचा. त्यामुळे आपण म्हणतो की मुलं शाळा झाली, कॉलेज झाली की हल्ली शिकायला बाहेर आहेत, नोकरीसाठी बाहेर आहेत, उच्च शिक्षणासाठी बाहेर आहेत.
मग आपल्याला वाटतं की लहानपणी संस्कार चांगले असतील तर ते बिघडणार नाहीत. पण असं नाहीये. मुलं जेव्हा बाहेर आहेत, त्यांच्या हातात भरपूर पैसा आहे. बाहेर त्यांना स्वातंत्र्य आहे. विचार स्वातंत्र्य आहे असं नाही, तर त्यांना जगण्याचं स्वातंत्र्य आहे. मग त्यामुळे योग्य-अयोग्याचा काही प्रश्नच येत नाही हो. त्यांना योग्य-अयोग्य कळण्याची त्यांची क्षमताच नसते किंवा योग्य आणि अयोग्य हे वेळेनुसार बदलतं. पूर्वी 7च्या आत घरात, आता 7च्या आत घरात कोण येतंय? साध्या-साध्या गोष्टी आहेत. त्यामुळे मुलं बाहेर आहेत शिक्षणाच्या निमित्ताने आणि एकदा शिक्षणाच्या निमित्ताने मुलं बाहेर पडली, मुलं काय आणि मुली काय? ते कोणासोबत राहतात, काय करतात, याच्याकडे आपलं कुठे लक्ष आहे? आणि कसं आपण त्यांच्यावर कंट्रोल ठेवू शकणार? ती बाहेर राहतात, बाहेर खातात, बाहेरच्या सगळ्यांच्या सोबत सगळे त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत जगण्याचे, ते त्यांचे ते सॉल्व्ह करतात. त्यात आपला काहीच पालकांचा काहीच सहभाग असत नाही. सुरुवातीला आपण पैसे देत असतो आणि नंतर आपण त्यांना पैसे सुद्धा देत नाही. त्यामुळे मग आपला त्यांच्यावर काहीच कंट्रोल राहत नाही, नियंत्रण राहत नाही. मुलं बाहेर जी शिकायला जायला लागली आणि त्याच्यानंतर ती बाहेर नोकरी करायला लागली, मुलगा किंवा मुलगी. त्यामुळे बाहेरच्या लोकांशी संपर्क जास्त आला आणि कळत-नकळत त्यांच्या प्रभावाखाली ती लोकं गेली. जे त्यांना मदत करणार, जे त्यांच्या सोबत राहणार, त्यांचा प्रभाव पडणारच ना त्याच्यावरती. त्यामुळे यावरती पालकांनी प्रेम देणं, पालकांनी संस्कार देणं, हे कुठंच येत नाही हो. आपण जे पालकांना दोष देतो. पालक संस्कार देत नाहीत, प्रेम देत नाहीत, वेळ देत नाहीत, फक्त पैसा पुरवतात. तर ते असं नाहीये. पूर्ण परिस्थिती बदललेली आहे. मुलं बाहेर आहेत. शिक्षणाच्या निमित्ताने आणि त्यामुळे त्या बाहेरच्या लोकांच्या संपर्कात आहेत. जेव्हा ती घरात होती, तेव्हा त्यांचं विश्व हे खूप सीमित होतं. आता त्यांचं विश्व खूप मोठं झालं आणि त्या विश्वात आपण नाहीये. त्यांना मदत करायला पण नाहीये. त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांचे ते सोडवायला बघतात, त्यांचे ते सोडवतात आणि त्यावेळेला ते ज्या लोकांच्या प्रभावाखाली येतात किंवा संपर्कात येतात, त्यांच्याशी त्यांचं बॉन्डिंग होतं. त्यामुळे मुलं अशी का वागतात? उद्धट-उर्मट का झाली आहेत पालकांशी वागताना? मुली बाहेर का अशा राहतायत? मुलं आणि मुली दोघंही व्यसनी का होतायत? चुकीचे निर्णय काही वेळेला घेऊन त्यांची ससेहोलपट का होतीये? हे सगळं जे आहे ना, हे सगळं आता बदललेल्या परिस्थितीमुळे आहे. ह्यात आपण म्हणावा तसा कंट्रोल आपण काहीच ठेवू शकत नाही पालक. आणि आपल्याला त्यांचे प्रॉब्लेम्सही माहीत नाहीत हो. आपण खूप त्यांच्या 2 पिढ्या मागे आहोत. जवळ-जवळ 24-24 वर्ष 2 आपण त्यांच्या मागे आहोत. आपली विचारांची कुवत पण तेवढी नाहीये. आपले प्रॉब्लेम्स त्यांचे नाहीयेत आणि त्यांचे प्रॉब्लेम्स आपल्याला माहीत नाहीयेत. त्यामुळे आपण पालकांनाही दोष देऊन उपयोग नाही. मग तुम्ही म्हणाल मग ह्यावर सोल्युशन काय? आपण फक्त मुलांना सांगू शकतो ते धोके त्यांच्या बुद्धीत, मेंदूत घालू शकतो. याच्यापेक्षा आपण काही करू शकत नाही.